without any second thought, I'm going to start the program. Please bear with me. ध्यास दिनाचा समृद्धीचा सर्वांगीण विकासाचा समृद्धी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आज 9वा वर्धापन दिन आज आहे 9वा वर्धापन दिन 21 मार्च याचे औचित्य साधून मी आपण सर्वांचे स्वागत करते. मी राइट हेलो 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 आज आहे वर्धापन दिन या कार्यक्रमासाठी केला आहे सगळ्यांनी साज. पण सांगा पाहू कुठे आहे सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज. थोडीफार शायरी मी पण करते बर का. मी दीपाली पवार घरडे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यांना मानाचा जय भीम. जोरात ऐकू येत नाहीये. जय भीम. दिवा म्हणतो वाद दे हात म्हणतो साथ दे आणि रसिक प्रेक्षका तू टाळ्यांची दाद दे. टाळ्या कुठे. मला सांगा आपण म्हणजे आपल्याला आपला वाढदिवस सगळ्यात प्रिय आहे की नाही. वाढदिवस प्रत्येक जण आपण वाढदिवस व्यवस्थित साजरा करतो, उत्साहात साजरा करतो. मग आपण आज ज्या ठिकाणी इथे जमलेलो आहोत आपण इथे का जमलो आहोत तर आज आपली जी संस्था आहे तिचा 9वा वर्धापन दिन आहे. आपण त्या वर्धापन दिनानिमित्त जो साजरा करण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. थोडक्यात त्या संस्थेबद्दल थोडं जाणून घेऊया. नक्की ती संस्था काय करते. आय एम शुअर की तुम्ही सगळ्यांनी बॅनर बघितलं असेल की सरांनी पाईकप्रमाणे स्वतः सांगितलं पण आहे की 2016 ते 2025 सरांनी काय काय उपक्रम राबवले आहेत या संस्थेअंतर्गत. त्या सगळ्यांची रूपरेषा आता मी एवढं काय सांगू शकत नाहीये राईट. पण मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते राईट. ज्या आत्मप्रेरणेने संस्था निर्मिती केली ती स्वयंप्रेरणा तेवत ठेवून समाज सुधारण्याचे कंकण हाती बांधले ते तेजोमय करूया. संस्कृती जतन, महापुरुषांचा गौरव, कलागुणांचा वाव, गरजूंना स्वयं तेवढी सगळी मदत, शैक्षणिक विकास, वैद्यकीय आधार हाच आमचा निर्धार. तर या संस्थेअंतर्गत आतापर्यंत कोरोना काळात सरांनी खिचडी वाटपचे प्रोग्राम केले होते. बाबासाहेबांची जयंती, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान, ब्लड कॅम्प, नेत्रचिकित्सा, पूरग्रस्तांना मदत, संविधान दिन, पुस्तक वाटप, जागतिक महिला दिन हे सगळे विविध प्रकारचे कार्यक्रम या संस्थेअंतर्गत 2016 ते 2025 करंट इयर सेलिब्रेट करत आहेत आणि ऑफकोर्स ते पुढेही करत राहतील. तर अशा या बहुउद्देशीय संस्थेसाठी सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवल्याच पाहिजे. आवाज ऐसे दो सोए हुए को होश आ जाए. आवाज ऐसे दो कि सोए हुए को होश आ जाए. ताली ऐसे बजाओ जो सामने वाले को होश आ जाए. मला एक सांगा, आपण सर्व पैसा कमवतो राईट. पैसा कमवतो. माणसं किती कमवतात. माणसं सपोज आता मी उद्या या जगातून जाईल तर मला 4 लोक येतील ना. पण आय विल एक्सपेक्ट की 4चे 40 ते 400 राईट. तर असं नेटवर्किंग जे माणसांचं नेटवर्किंग करण्यासाठी जो माणसं ध्यास घेतात त्या ध्यासासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे. आणि आपला जो समाज आहे आपला समाज एकच कॉमन आहे आपल्यामध्ये ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की त्याचं निळं रक्त वाहतं की नाही अंगातून. निळं रक्त राईट. मग त्या बाबासाहेबांसाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आणि पुढे कार्यक्रमाची रूपरेषा माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसा कमविण्यात नाही.
अशा विचारांवर चालणारे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी म्हणजे आपले कैलास पाईपराव. ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेतच, या संस्थेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. आणि पुढे मी सौ लीला दिलीप पवार यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे याचा मान स्वीकारावा. सौ लीला पवार. हॅलो. समृद्धी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं अध्यक्षांच्या याला आम्ही संस्थेच्या वतीने अनुमोदन करतो. दीपप्रज्वलनासाठी आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा हॅलो हॅलो आजच्या या कार्यक्रमाच्या दीप प्रज्वलन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कैलास पाईकर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा लीला पवार, उपाध्यक्ष गायकवाड ह्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करतील. दीप प्रज्वलनाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्षा लीलाताई पवार आणि या संस्थेचे अध्यक्ष कैलास पाईपराव, मी यांना विनंती करते आणि अन्य मान्यवरांना सुद्धा की तुम्ही प्लीज येऊन इकडे दीप प्रज्वलित करा. समृद्धी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या विनंतीला मान देऊन आलेल्या आदरणीय सन्माननीय पाहुण्यांचं समृद्धी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे सहर्ष स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. दीप प्रज्वलन ज्योत ठेवते समतेची, ज्योत ठेवते त्यागाची, ज्योत ठेवते क्रांतीची आणि ज्योत ठेवते समर्पणाची. ज्या ज्योतीने एकच संदेश दिला आहे, स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जरा जगून पाहावं. आणि म्हणूनच या दीपाला म्हणजे या दिव्याला साक्ष ठेवून आपण आपला पुढचा कार्यक्रम साजरा करत आहोत. आजचे पूर्ण अध्यक्ष लीला पवार, या संस्थेचे अध्यक्ष कैलास पाईपराव आणि अन्य मान्यवर. हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृतांचा, हा क्षण कौटुंबाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पवित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा. येतोय येतोय सांगितलं. कनेक्शन बोर्ड नाही आहे. फुलचक्री सौभाग्यवती संगीताताई बाळासाहेब वाघमारे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाल्या. कृपया त्यांनी दीप प्रज्वलन करण्यासाठी यावं. जीवनाला हवी प्रकाशाची वाट, दिव्यामध्ये जळते छोटीशी वाट, तरीही तिला हे मानाचे स्थान, हे आपणास आहे स्थान. तेव्हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम जर झाला असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणे, कृपया स्थानापन्न व्हा. आपल्याला पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आखायची आहे. आजूबाजूला थांबलेली मंडळी, कृपया यांना मी संस्थेच्या वतीने विनंती करतो, जागा आहे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, कृपया तिथे न थांबता खुर्चीवर येऊन बसावं. संस्थेचे सर्व सभासदांना विनंती करतो, तुम्ही सर्व सभासद समोर यावं. तिथे विशेष सहकारी मंडळी, कृपापाण्यातील विशेष सहकारी मंडळी सुद्धा समोर उभं राहावं. पमा करावे सौभाग्यवती पमा कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हा. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे सदन अशा माणसांचे तेजाने, सत्कार करूया या मान्यवरांचा आधार भावाने. आता मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री पाईपराव सर आणि
आपण मान्यवरांचे पहिलं स्वागत करूया आणि मग पुढचा कार्यक्रम आपण सुरुवात करूया. राईट? हॅलो. व्यसनमुक्तीचा प्रसार प्रचार, व्यसनमुक्ती प्रेरक व प्रेरिकांचा हेतूची सत्कार व पुरस्कार. तेव्हा सर्वप्रथम सौभाग्यवती सुप्रिया रमेश बर्डे यांचा सत्कार आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कैलास पाईकराव साहेब हे त्यांना सांचा सत्कार करतील अशी मी त्यांना संस्थेच्या वतीने विनंती करतो. रमेश वर्ले, आमच्या संस्थेचं ध्येय असं आहे की आपल्या बहुजनातील कुठलाही व्यक्ती व्यसनाधीन नाही झाला पाहिजे. त्याचे जे व्यसन असतील त्याचे व्यसन सुटले पाहिजे, यासाठी त्यांचा आम्ही सत्कार ठेवला आहे. त्यांनी खरोखरच पूर्णपणे व्यसन होतं त्यांना, पण सगळे व्यसन त्यांनी सोडलेले आहेत आणि हे व्यसन सोडण्यासाठी त्यांच्या पत्नीने अतोनात असे प्रयत्न केलेले आहेत. म्हणून रमेश बर्डे साहेब यांचा सत्कार आदरणीय अध्यक्ष आमचे कैलासराव पाईकराव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती. याचबरोबर सौभाग्यवती पंचशिला मनोहर डोंगरे यानंतर त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे आदरणीय विश्वास जोगदंडे साहेब हे करतील अशी मी त्यांना संस्थेच्या वतीने विनंती करतो. आदरणीय मनोहरराव डोंगरे साहेब हे सुद्धा व्यसनाधीन झाले होते आणि त्यांच्या पत्नीने खरोखर ते प्रयत्न करून त्यांचे पूर्ण व्यसन सोडलेले आहेत. आता सांगायचं तात्पर्य असं आहे की बहुजन समाजातील कुठलाही व्यक्ती व्यसनाधीन नाही झाला पाहिजे, आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे, हे आमच्या संस्थेचे ध्येय आहे आणि त्यानुसारच आम्ही हा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. यावेळेस ह्या लोकांनी संकल्प केला, त्यांनी व्यसन सोडले म्हणून त्यांचा सत्कार होत आहे. पुढच्या वर्षी 10व्या वर्धापन दिनाला यामधील काही लोक जर व्यसन सोडत असतील आणि त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल. यानंतर मनोहर डोंगरे यांचा सत्कार विश्वासराव जोगदंडे साहेब हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दोघांचाही, त्यांच्या पत्नीचा आणि त्यांचं, कारण खरोखर व्यसन सोडण्यासाठी खरोखर प्रयत्न त्यांच्या पत्नीने केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना सन्मानपत्र आमच्या संस्थेतर्फे देण्यात येत आहे. तिसरा सत्कार विद्या सौभाग्यवती विद्या चरण वाहुळे, तिसऱ्या सत्कार मूर्ती. चरण वाहुळे हे सुद्धा व्यसनाच्या आहारी गेले होते, तेव्हा त्यांच्या पत्नीने खरोखर त्यांचं व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न केले म्हणून या दोघांचाही सत्कार आमच्या संस्थेच्या वतीने आदरणीय जनार्दन कांबळे साहेब आमच्या संस्थेचे हे बार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर चौथी सत्कार मूर्ती सौभाग्यवती उषाताई किशन पाईकराव, वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते, यांचे सुद्धा व्यसन सोडण्यासाठी त्यांच्या पत्नीने आतोनात असे प्रयत्न केले म्हणून त्यांचा सत्कार विजय वाहुळे आमच्या संस्थेचे सदस्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विजयराव वाहुळे. चौथी आमची सत्कार मूर्ती आम्रपाली विद्यानंद डोंगरे, आम्रपाली विद्यानंद डोंगरे यांचा सत्कार आमच्या संस्थेच्या वतीने राजू इंगोले साहेब हे त्यांचं करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बसण्याची व्यवस्था केली आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, सन्माननीय आदरणीय पाहुण्यांचं समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. हॅलो, पाईकराव साहेब स्टेज कडे या, 2 मिनिटं.
सौभाग्यवती मथुराबाई माणिकराव मुळे यांचा सत्कार दादाराव कांबळे आमच्या संस्थेचे जबाबदार कार्यकर्ते दादाराव कांबळे हे सत्कार करतात अशी मी त्यांना विनंती करतो. माणिकराव मुळे साहेबांच्या विषयी सांगण्याचं तात्पर्य असं आहे की व्यसनात होते पण त्यांच्या पत्नीने अतोनात प्रयत्न करून त्यांचे व्यसन सोडले आणि त्या व्यसन सोडल्याच्या नंतर माणिकराव मुळे साहेबांनी त्यांचा मुलगा अनिकेत माणिकराव मुळे यांना डॉक्टर बनवलं. डॉक्टर टाळ्या बाजूला टाळ्या घ्या. बघा व्यसन सोडल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवलेला आहे. MBBS डॉक्टर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आपल्या कमाईतला 20वा भाग आपण समाजासाठी खर्च केला पाहिजे. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अनुसरून समृद्धी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आम्ही सर्वांनी निर्माण केली 2016 मध्ये आणि त्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कैलास पाईकराव आहेत. अतिशय त्यांनी सहकार्य केले. संस्था त्यांना जवळपास 9 वर्ष झालेले आहेत. आमच्या संस्थेला सचिव आहेत गौतम नागोराव शेळके. अतिशय असं सुंदर काम संस्थेवरती केलं आहे. दान आणलं संस्थेसाठी कार्यक्रम अतिशय चांगले. त्याचप्रमाणे खजिनदार राजू नामदेव उंबेले साहेब हे आहेत खजिनदार. यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे संस्थेसाठी काम केलं. उपाध्यक्ष आहेत आमच्या संस्थेचे भीमराव नामदेव गायकवाड. यांनी सुद्धा संस्थेप्रती अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. कार्याध्यक्ष आहेत पुरुषोत्तम नारायण कराळे. यांनी सुद्धा संस्थेप्रती अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे उपसचिव आहेत भगवान पुंजाजी कराळे साहेब. यांनी सुद्धा अतिशय ते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कविगायक सुद्धा आहेत आणि हे वेळ काढून विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे हे सर्व जे सभासद आहेत त्या अति श्रीमंत नाही आहेत. नोकरी करून आपल्या नोकरीतून बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन त्यांनी संस्था निर्माण केली आणि आपल्या समाजाच्या साठी काहीतरी काम केलं पाहिजे या उद्देशाने ही संस्था निर्माण केली आम्ही. त्याचबरोबर प्रमुख सल्लागार आहेत उपखजिनदार साहेब आहेत राजू नागोराव वावळे. हे सुद्धा अतिशय संस्थेसाठी चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. त्याचबरोबर प्रमुख सल्लागार अरुण वाघमारे साहेब हे सुद्धा आमच्या संस्थेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्याचबरोबर कायदेविषयक सल्लागार अमोल बालाजी पाईकराव वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि संस्थेचे सल्लागार आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं सुद्धा काम आहे. त्याचबरोबर तज्ञ सल्लागार दादाराव मोतीराव कांबळे यांचं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम आहे. प्रसिद्ध प्रमुख विश्वास रामा जोगदंडे हे सुद्धा चांगल्या प्रकारे संस्थेप्रती काम करत आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध प्रमुख हिशोब तपासते बुद्धघोष भीमराव ढगे हे सुद्धा उत्तम प्रकारे गायक आहे आणि आपल्या संस्थेत सुद्धा चांगल्या प्रकारे कामगिरी आहे त्यांची. त्याचबरोबर संघटन प्रमुख विजय भीमराव वावळे हे सुद्धा आमच्या संस्थेचे अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्यानंतर पर्यटन प्रमुख जनार्दन आदरणीय जनार्दन कांबळे
यांचं सुद्धा संस्थेला अतिशय योगदान लाभलेलं आहे. सदस्य गौतम शेळके यांचं सुद्धा आमच्या संस्थेला अतिशय योगदान लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय बाबूरावजी कांबळे हे सुद्धा संस्थेचे सभासद आहेत, त्यांचं सुद्धा योगदान लाभलेलं आहे. अशा प्रकारे आमचे सर्वांनी चांगल्या प्रकारे संस्थेचं काम केले आणि पुढील कार्यक्रम पार पाडतील अशी पुढील सत्कार सुरेश कांबळे जे प्रज्ञापूर्वक सामाजिक कार्यकर्ता जिल्हा यवतमाळ समाज भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले सर्व मित्र, अनेक रोग्यांना जीवदान देणारे आणि रुग्णवाहिका चालक मित्र असे सुरेश कांबळे, त्यांचा सत्कार आपल्या संस्थेचे खजिनदार आयु राजू नामदेव इंगोले साहेब हे करतील. मी त्यांना विनंती करते. स्वागत करत आहात. समृद्धी बहुदिवसीय सामाजिक संस्थेच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय मनोज राजा गोसावी साहेब यांचं आगमन झाले आहे. त्यांच्यासाठी टाळ्याचा गजर होऊ द्या. साहेबराव देवजी पाईकराव, आयुष्यमान साहेबराव देवजी पाईकराव, LIC प्रेरक एजंट, मुळावा तालुका उमरखेड यांचं स्वागत आपल्या संस्थेचे हिशोब तपासणीस आयुष्मान बुद्धघोष ढगे. मी या दोघां मान्यवरांना प्लीज विनंती करते की तुम्ही बुद्धघोष ढगे जिथे कुठे असतील कृपया स्वागत करण्यासाठी ताबडतोब या. बुद्धघोष ढगे. हॅलो 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 हॅलो. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अशोक निकाळे साहेबांचं स्वागत आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय भीमराव गायकवाड हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उपाध्यक्ष समृद्धी बहुदिवसीय संस्थेचे उपाध्यक्ष अशोक निकाळे साहेबांचं स्वागत. शाल श्रीपदू. दादा मोठ्या उत्साहामध्ये सोहळा पार पाडित आहोत आम्ही. आदरणीय राजेश कांबळे साहेब, सन्माननीय आदरणीय राजेश कांबळे साहेब यांचं स्वागत आमच्या संस्थेचे अमोल पाईकराव हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. राजाभाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी यांची उपस्थिती झालेली आहे आणि म्हणजे त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच साहेब, तसेच सावदेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. राकेश मोहिते साहेब, राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना संस्थापक राकेश मोहिते साहेब यांचं स्वागत बुद्धघोष ढगे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सुरेश कांबळे ॲडव्होकेट, औरंगाबाद हायकोर्ट ॲडव्होकेट सुरेश कांबळे यांचे सुद्धा स्वागत आमच्या संस्थेचे आदरणीय इंगोले साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे नथुजी चौरे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत जनार्दन कांबळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मोहिते साहेब, राकेश मोहिते साहेब यांचे स्वागत आमच्या संस्थेचे बुद्धघोष ढगे करीत आहेत.
त्यानंतर राजाभाऊ चव्हाण साहेब